आणि काल परवाकडे जो गोळीबार झाला, भारतीय जनता पक्षाच्या आमदाराला पोलीस स्टेशनमध्ये गोळीबार करावा लागतो, तो गोळीबार करू शकतो. ठीक आहे, आता त्यांनी गोळीबार केलेला आहे. ज्याच्यावरती गोळ्या झाडल्या त्याची प्रकृती चिंताजनक आहे. त्या गोळीबाराचं मी समर्थन अजिबात करत नाही. पण त्या माणसाला, गणपत गायकवाडला एवढी अक्कल नसेल का, की गोळीबार करणं म्हणजे कोणाचा तरी खून करणं, झाला खून, तो जर का मेला तर ह्याला फाशी लागू शकते, खुनाचा प्रयत्न केला म्हणून ह्याला तुरुंगात जावं लागतं. हे त्याला माहिती नाहीये. एवढा काय तो बुद्धू आहे? बरं, हे केलं ते केलं कुठे? पोलीस स्टेशनमध्ये. ते सगळं सीसीटीव्ही फुटेज बाहेर आलेलं आहे. हे सीसीटीव्ही फुटेज दिलं कोणी? मागितलं कोणी होतं? आणि सीसीटीव्ही फुटेजची गरजच नाही, कारण त्यांनी स्टेटमेंटच दिलेलं की होय त्यांनी मी गोळ्या घातल्याच म्हणाला तो. पण का गोळ्या घातल्या? काय असं गोळी घालण्यासारखं झालं काय? दोन गोष्टी आहेत. एक तर ज्या वेळेला एखादा माणूस आत्महत्या करतो तेव्हा तो पराकोटीचा नैराश्यामध्ये जातो, किंवा जर एखादा कोणाचा खून करतो किंवा खुनाचा प्रयत्न करतो तेव्हा तो भयंकर डिवचला जातो. आणि गणपत गायकवाडनी जे स्टेटमेंट दिलेलं आहे की पोलीस स्टेशनच्या दारात त्याच्या मुलाला धक्काबुक्की झाली आणि ते सहन झालं नाही, म्हणून बाप म्हणून मी त्याला, त्या ज्याने केले त्याला गोळ्या घातल्या. आणि त्याच्या पुढे ते त्यांनी स्टेटमेंट केलेलं की त्याचे करोडो रुपये मिंदेकडे आहेत. करोडो रुपये मिंदेकडे आहेत. कोण चौकशी करणार? आपले होम मिनिस्टर कुठे आहेत? गृहमंत्री कुठे आहेत? आज कोण बोलतंय भाजपमधनं? जर का कोणी शिवसैनिकांनी, शिवसैनिक म्हणजे आपल्या, आणि मी पत्रकारांसुद्धा सांगतो, ही जी त्यांची जी चालले मिंदे सेना, लाचार सेना, ही शिवसेना नाही. हिचं शिवसेनेच्या गुंडावरती हल्ला नाही. शिवसेनेमध्ये गुंड नाहीत, शिवसेनेमध्ये सैनिक आहेत. ही बदनामी करू नका. हे असे गुंड पुंड पोचण्यासाठी शिवसेना प्रमुखांनी शिवसेनेचा जन्म दिला नव्हता. अन्यायावरती वार करणारे म्हणून शिवसैनिक प्रसिद्ध आहेत. पण भाजप आमदारांची ही दयनीय परिस्थिती आली. गृहमंत्री आहात कुठे तुम्ही? देवेंद्र फडणवीस आहेत कुठे? आणि त्या गणपत गायकवाडनी सांगितलं की जोपर्यंत हा मिंदे महाराष्ट्रामध्ये आहे, हे मुख्यमंत्री असतील, तोपर्यंत महाराष्ट्रामध्ये गुंडांची पैदास होईल. मराकट देशा, कणखर देशा, दगडांच्या देशा, त्याची ओळख हे गुंडांच्या देशा करतील. हे आपल्याला चाललेलं आपल्या डोळ्यादेखत होणार आणि आपण बघत बसणार.